शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येण्याच्या मार्गावर आहे। त्याची समयसीमा सुद्धा संपत आलेली आहे। हा हप्ता जुलै महिन्यात कधीही दिला जाऊ शकतो मित्रांनो, परंतु जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला या 4 महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण आहेत का नाही ते तपासणं गरजेचं आहे। यातील एक जरी गोष्ट तुमची अपूर्ण असेल तर लक्षात ठेवा, तुमचा पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होणार नाही। कोणत्या आहेत त्या 4 महत्त्वाच्या गोष्टी हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रत्येक वेळी केंद्र सरकार पीएम किसानचा हप्ता देण्याआधी शेतकऱ्यांच्या काही गोष्टींची पूर्तता आहे का हे तपासत असतं आणि ज्या शेतकऱ्यांच्या या गोष्टी अपूर्ण असतील त्यांचा हप्ता जमा होत नाही हे आपण प्रत्येक वेळी पाहिलेलं आहे। जर तुम्हाला हे होऊ द्यायचं नसेल तर वेळेत या 4 महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करून घ्या। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमची आधार केवायसी। मित्रांनो, जर तुमची आधार केवायसी झालेली नसेल तर लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्या जवळच्या ई सेवा केंद्रामध्ये जाऊन। जर तुमची आधार केवायसी पूर्ण नसेल तर लक्षात ठेवा, तुमचा पीएम किसानचा 20वा हप्ता जमा होणार नाही। त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुमची लँड सीडिंग। म्हणजेच मित्रांनो, तुमच्या जमिनीची लँड सीडिंग झालेली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो। जर ती अपूर्ण असेल तरी सुद्धा तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही। त्यानंतरची गोष्ट म्हणजे आधार सीडिंग, म्हणजेच तुमचं बँक अकाउंट हे तुमच्या आधारला लिंक करून घ्या। आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं फार्मर आयडी कार्ड काढून घ्या जर तुम्ही अजूनपर्यंत फार्मर आयडी कार्ड काढलं नसेल तर। कारण मित्रांनो, लक्षात ठेवा, इथून पुढे शेतकऱ्याच्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला या फार्मर आयडी द्वारे दिला जाणार आहे। मग तो पीएम किसान असो, नमो शेतकरी किंवा इतर कोणत्याही शेतकरी योजनेचा लाभ हा तुम्हाला या फार्मर आयडीच्या माध्यमातूनच दिला जाणार आहे मित्रांनो। त्यामुळे जर तुम्ही अजून तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलं नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या। अजून भरपूर वेळ आहे मित्रांनो तुमच्याकडे, त्यामुळे लवकरात लवकर या 4 महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण आहेत का ते एकदा चेक करा आणि जर नसतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। मी आशा करतो या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वाची अपडेट घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।